गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी संदीप शिरसाट आणि आपल्या जिनेस कोचिंग अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जर मित्रांनो प्रिव्हियस व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते बघून घ्या, म्हणजे जेणेकरून आपलं जे बेसिकचं मॅथ असणार आहे ते आपलं कम्प्लीट होईल. आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण 9चा जो चॅप्टर असणार आहे 9th स्टँडर्ड, याच्यामध्ये पार्ट 1चा जो बघणार आहे तर आपण फर्स्ट नंबर चॅप्टर बघणार आहे सेट्स. ओके, तर मग चला तर बघूया की सेट्स ही जी संकल्पना असणार आहे तर ती कशा पद्धतीची असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा जो सेट्स बघतोय तर याच्यामध्ये पेज नंबर फर्स्ट वरती ज्या कन्सेप्ट आपल्याला दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघून घ्या. पेज नंबर फर्स्ट जर आपण ओपन केलं तर त्या फर्स्ट नंबर पेज वरती आपल्याला काही पिक्चर दिसत आहे. ओके, त्याच्या पिक्चर मध्ये संकल्पना दिलेल्या आहे. तर फर्स्ट नंबरला दिलेला आहे आपल्याला फ्लावर्स. ओके, आता हे लक्षात ठेवायचं की फ्लावर्सला जो दिसतोय तर फ्लावर्सला एक फ्लावर असेल तर त्याला आपण फ्लावर असं म्हणत असतो, परंतु मोर दॅन 2 फ्लावर असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो, बुके असं म्हणत असतो. तुम्हाला माहितच असेल की याला आपण काय म्हणतो, बुके म्हणतोय. म्हणजे फ्लावरचा जो बंच तयार होतोय तर याला आपल्याला बुके असं म्हणायचंय. ओके, त्यानंतर हा जो कीज दिसतोय तर ज्या वेळेस एकपेक्षा जास्त कीज असतात किंवा मोर दॅन 2 कीज असतात तर त्याला आपण काय म्हणत असतो, थोडक्यामध्ये बंच असं म्हणत असतो. ओके, त्यानंतर बघा थर्ड नंबरचा जो पिक्चर दिसतो आपल्याला बर्डचा पिक्चर दिसतोय, आणि बर्ड्स जर कधी बघितला तर त्याचे मोर दॅन 2 बर्ड्स दिलेले असतील तर त्याला आपण फ्लॉक असं म्हणत असतो. आणि बुक जरा ज्यावेळेस आपण बुकचा एखादा गठ्ठा बघतो किंवा पेपरचा गठ्ठा बघतो तर त्याला आपण पाईल किंवा मग आपण लायब्ररी असं सुद्धा म्हणतो. हे तर आपल्याला सर्वांना माहितच असेल. ओके, म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा की कोणतीही एखादी विशिष्ट वस्तू असेल आणि ती त्या एका वस्तूमध्ये बऱ्याचशा वस्तू जर कधी आपण ऍड करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तिथं बंच असं म्हणत असतो. म्हणजे बघा हे जे कलेक्टिव्ह नाउन दिसत आहेत तर हे काय तिथं बंच म्हणून आलेले दिसतात आपल्याला. म्हणून याला आपल्याला बुकेटला आपल्याला काय म्हणायचंय, सेट्स असं म्हणायचंय. आणि बुके हा कशाचा सेट असणार आहे तर तो फ्लावरचा सेट असणार आहे. बघा सेकंड नंबरला आपण बघितला की तो बंच आहे, तर बंच हा कशाचा सेट असणार आहे तर तो कीचा सेट असणार आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा मित्रांनो की सेट म्हणजे काय की आपल्याला लगेच दिसून येते. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा तुमची कबड्डी प्लेअर असेल, ओके, तर प्लेअर असतील तर आपण त्याला प्लेयर्स न म्हणता आपण त्याला एक नाव देतो विशिष्ट, त्याला म्हणतो आपण टीम. ओके, बघा टीम ऑफ प्लेअर. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही बरेचसे तुमच्या कॉलनीमध्ये बरेचसे लोक राहत असतात त्याला तुम्ही काय म्हणत असतात की लोक राहतात असं तर म्हणतो आपण. मोर दॅन 2 लोक राहत असतील तर त्याला आपण एक सोसायटी असं म्हणत असतो. आपल्या सोसायटीमध्ये बरेचसे पीपल असतात, म्हणजे सोसायटी हा शब्द जो वापरतोय आपण तर तो काय म्हणून यूज करतोय आपण, सेट्स म्हणून वापरतोय. बघा आता हा जो फ्लॉक बघितला आपण तर फ्लॉक हा काय दिसतोय मित्रांनो आपल्याला, फ्लॉक म्हणजे मोर दॅन 2 बर्ड्स हे काय करताय, बर्ड्स इन द फ्लाय इन द स्काय. ओके, म्हणजे ते पक्षी जे आहे तर ते आकाशामध्ये उडताना दिसत आहे आपल्याला, परंतु ते जे पक्षी आहे तर ते 2 पेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे ते मोबने असणार आहे. ओके, कलेक्टिव्ह नाउन येतोय तिथं, तो मोबने असल्याच्या नंतर आपण त्याला काय म्हणत असतो, तिथं सेट असं म्हणत असतो. आणि बघा लायब्ररी किंवा फाईल्स आकाशाचा सेट असतो तर तो असतो आपला बुकचा. ओके, बघा या मित्रांनो छोट्या छोट्या कन्सेप्ट असणार आहे त्या क्लिअर करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल सोडवताना अडचणी नाही. त्यानंतर सेकंड नंबरला बघू आपण. अजून जर बघितलं आपण तर बुक्स मध्ये खाली तुमच्या याच्यामध्ये बुक्स मध्ये पेज नंबर फर्स्ट वरती काही एक्झाम्पल दिलेले आपल्याला, तिथं आपल्याला नंबर डिनोट केलेले आहे. तिथं फर्स्ट नंबरला घेऊ आपण तिथं नॅचरल नंबर. ओके, बघा नॅचरल नंबर आपला बेसिक चॅप्टर झालेला आहे. तर नॅचरल नंबर जर म्हणलं तर नॅचरल नंबरचा बंच कोणता तयार होतोय, म्हणजे सेट कोणता तयार होतोय, तो 1 2 3 4 5. आपल्याला जर कोणता एखादा सेट करायला सांगितला, नॅचरल नंबरचा सेट करायला सांगितला तर लगेच आपण काय करतोय की 1 2 3 4 5 असा इन्फिनिट पर्यंत नंबर सांगू शकतो. त्यानंतर सेकंड नंबरला जर बघितलं आपण होल नंबरचा आपल्याला जर सेट काउंटिंग करायचं म्हणलं तर होल नंबरचा सेट कोणता येतो 0 1 2 3 4 and 5 डॉट 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 कुठपर्यंत असणार, इन्फिनिट पर्यंत. हा जो नंबर दिसतोय मित्रांनो तर होल नंबर मध्ये येतोय, तर या नंबरला आपला पूर्ण नंबरला आपल्याला सेट असं सुद्धा म्हणू शकतो आपण, होल नंबरचा सेट. त्यानंतर बघणार आपण मित्रांनो ऑड नंबर. ज्यावेळेस आपल्याला ऑड नंबर सांगतील किंवा मग आपल्याला जर असं विचारलं शिक्षकांनी की ऑड नंबर सांगायचे आपल्याला, तर त्यावेळेस काय करतात विद्यार्थी, सर्व विद्यार्थी हातवरती करतात आणि डेफिनेटली डायरेक्ट आन्सर सांगून देतात की जे ऑड नंबर असणार आहे तर ते कोणत्या स्वरूपात असणार आहे, 1 3 5 7 9 डॉट 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 इन्फिनिट पर्यंत. त्यानंतर बघा इव्हन नंबर जर विचारले आपल्याला तर इव्हन नंबर पण सांगताना आपल्याला अडचण येणार नाही, कारण की फायनल आन्सर जे असणार आहे आपल्याला माहिती आहे. इव्हन नंबर आपण कशाला म्हणतो की इफ दे नंबर कॅन डिवायडेड बाय 2 दे आर अ इव्हन नंबर. 2 4 6 8 10 डॉट 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 इन्फिनिट पर्यंत हे पण काय असतात मित्रांनो, तिथं इव्हन नंबर असतात. त्यानंतर जर आपल्याला प्राईम नंबर फाइंड आउट करायचे म्हणलं तर आपण सांगितलं होतं की दे हॅव अ मोर दॅन 2 फॅक्टर्स, इट कॉल्ड अ प्राईम नंबर. प्राईम नंबर कशा पद्धतीने ओळखायचा आहे की 2 3 5 7 11 डॉट डॉट हे पण कसे असणार आहे, इन्फिनिट पर्यंत. मित्रांनो लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपल्याला सेट सांगायचा आहे
तर त्यावेळेस आपण काय करत असतो की त्या सेटमध्ये कोणता इलेमेंट्स येतोय तो इलेमेंट्स आपण सरळ सरळ सांगत असतो. ओके. आता ज्यावेळेस तुम्हाला विचारलं की एखादा टीम मधला प्लेअर विचारलो किंवा मग एखादा दुसरा बघा आता स्क्वॅड्रॉन विचारला. ओके. स्क्वॅड्रॉन मीन्स काय असतो मित्रांनो, तो असतो बघा एरोप्लेनचा मोब असतो. ज्या ठिकाणी बरेचसे एरोप्लेन आपल्याला दिसत आहेत तर त्या एरोप्लेन जर कधी एक एरोप्लेन असेल तर आपण त्याला एरोप्लेन म्हणतो, परंतु बरेचसे एरोप्लेन जर दिसत असेल त्याला आपण स्क्वॅड्रॉन असं म्हणत असतो. ओके. त्यानंतर अजूनही जर कधी बघितलं आपण तर आपण बघा थीप जो असतो, थीप म्हणजे काय असतं मित्रांनो, चोर असतो. आता चोरांचं मराठीमध्ये आपण चोरांना जर कधी बघितलं तर आपण काय म्हणतो, त्यांची एक टोळी आहे. ओके. म्हणजे या स्वरूपातले आपण नवीन नवीन शब्द त्याला काय करत असतो, तिथं उच्चारत असतो. आणि हे जे नवीन कलेक्टिव्ह म्हणजे मोबचे आपण जे वर्ड्स वापरणार आहे तर त्याला आपल्याला सर्वांना काय म्हणायचं, आपल्याला सेट. ओके. त्यानंतर बघू आपण बघा मित्रांनो, आताच आपण बघितलं की सेट नेमकं कशाला म्हणायचं. यामध्ये आपल्याला बुकवरती काही एक्झाम्पल असणार आहे की आपल्याला दिलेलं असणार आहे की आयडेंटिफाय विच ग्रुप्स आर सेट्स ऑर नॉट. म्हणजे हा जो ग्रुप दिलेला असणार आहे याच्यामधला कोणता सेट असणार आहे आणि कोणता सेट नसणार आहे हे आपल्याला एक्झाम्पलच्या माध्यमातून बघायचं आहे. बघा मित्रांनो, हा जो फर्स्ट नंबरचा दिलेला असणार आपल्या बुक्समध्ये तर तिथं सांगितलेलं आहे डे ऑफ वीक. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला विचारतात कोणी डे ऑफ वीक कोणते असतात तर आपण सरळ सांगतोय की कोणते असणार आहे, संडे, मंडे. ओके. हे आपल्याला सर्वांना माहिती असणार आहे, संडे, मंडे, ट्युजडे असे सर्व आपल्याला पूर्ण डेज माहिती आहे. संडे, मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे या स्वरूपात आपण नंबर काय सांगतोय लगेच काय करतोय, त्याला डिफाईन करून टाकतोय. त्यानंतर सेकंड नंबरचं बघा इथं काय सांगितलंय, मंथ ऑफ इयर. बघा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपल्याला मंथ ऑफ इयर विचारतं तर त्यावेळेस आपण कन्फ्युज होतोय का, तिथं नाही होते. ज्यावेळेस आपल्याला एखादा क्वेश्चन विचारल्याच्या नंतर त्याचा आन्सर जे फास्ट रिप्लाय होत आहे आपल्याकडून याला आपल्याला सेट असं म्हणायचं किंवा त्याला बंच असं म्हणायचं आपल्याला. मग हे लक्षात ठेवायचं की मंथ ऑफ इयर जर बघितलं आपण तर ते कोणतं असणार आहे, जानेवारी, फेब्रुवारी असं आपल्याला 12 मंथचे नेम आपल्याला सर्वांना माहीतच असणार आहे. म्हणून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै जे असणार आहे ते हे सेट कशामध्ये येत आहे, ते सेटमध्ये येत आहे. ओके. बघा इथं जर कधी बघितलं आपण ब्रेव्ह चिल्ड्रन इन युअर स्कूल. मित्रांनो मला सांगा, जर तुमच्या असं विचारलं की तुमच्या वर्गातील शूर विद्यार्थी कोणते आहेत तर ते ओळखता येतील का तुम्हाला. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अशा गोष्टी आपल्याला शोधायच्या असतात तर त्यावेळेस काय होतं की आपलं कन्फ्युजन वाढतं. आणि कन्फ्युजन वाढतंय म्हणजे काय की तो सेट नसणार आहे. कारण की आपण निश्चितपणे सांगू शकणार नाही की कोणत्या विद्यार्थ्याचा ब्रेव आहे, कोणता विद्यार्थी शूर आहे, कोणता विद्यार्थी कसा आहे. हे आपण ते आतमध्ये त्याच्या डोकावून बघू शकत नाही की कोणता विद्यार्थी शूर आहे. किंवा मग त्याला मेजरमेंट, विशिष्ट असं मेजरमेंट नाही की याला आपण शूर म्हणू शकतो म्हणून. ओके. म्हणून हा जो असणार आहे मित्रांनो तर हा ब्रेव्ह चिल्ड्रन जो असणार आहे तर हा सेट नसणार आहे तिथं. कारण की लगेच विद्यार्थ्यांचा जो बंच असणार आहे तो आपल्या समोर इथं उभं राहत नाही. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन बघितला आपण, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. बघा तुम्हाला जर विचारलं की आपल्याला 1 2 3 4 जे दिलेले असतात तर त्याच्यातले फर्स्ट 10 काउंटिंग नंबर आपल्याला काउंटिंग करायचे. तर आपलं फायनल आन्सर काय येते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डॉट 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 इन्फिनिट पर्यंत. किंवा आपण 10 पर्यंत विचारलं 10 पर्यंत सांगू शकतो. आपल्याला कन्फ्युजन झालं का तिथं, नाही झाला. ज्या वेळेस आपलं डेफिनेटली आन्सर हे काय येतंय, फास्ट रिप्लाय मध्ये येत आहे तर त्याला आपल्याला काय म्हणायचं, सेट म्हणायचं आहे. ओके. बघा आता हा कोणता असणार, तिथं आपला सेट असणार आहे. त्यानंतर बघा स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र. बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा म्हणा, रायगड किंवा कोणतेही जिल्हे असो, आपल्या बरेचसे फोर्ट्स असतात. फोर्ट म्हणजे काय, किल्ला. आता या किल्ल्यामध्ये कोणता किल्ला हा स्ट्रॉंग असणार आहे, कोणता वीक असणार आहे हे आपण कशावरून ठरवणार आहे. ज्यावेळेस मग आपल्याला त्याला कोणता स्ट्रॉंग आहे आणि कोणता वीक आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्याला काय करावं लागेल, त्याला पाडावं लागेल. एखादा बॉम्ब त्याच्यावरती जर टाकून बघावं लागेल की कोणता स्ट्रॉंग आहे, कोणता फुटतोय, कोणता नाही होते. म्हणून हे लक्षात ठेवा मित्रांनो की असं जर तरी आपण बघितलं तर ते लगेच आपण ठरवू शकत नाही की कोणता फोर्ट हा स्ट्रॉंग आहे आणि कोणता वीक आहे. ओके. म्हणजे त्याचे परिणाम विशिष्ट असं मापन नाही आहे की आपण त्याला असं सांगू शकतो की तो स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे म्हणून. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यासाठी पण आपल्याला बऱ्याचशा कंडिशन पडत आहे. म्हणून हा काय सेट होणार नाही तो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे लक्षात ठेवायचं MVE. आता बघा एम मीन्स काय असतो मित्रांनो, MJSUN. बघा हे प्लॅनेटचे नेम आपल्या समोर दिलेले, मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून यासारखे जे नेम दिलेले असतात मित्रांनो, तर हे आपल्याला लगेच प्लॅनेट विचारलं तर सर्व प्लॅनेटचा मूव आपल्या समोर उभा राहतो. ओके. म्हणजे मित्रांनो हे लक्षात ठेवा की याच्यातला हा जो दिसतोय तर हा सेट दिसतोय, हा सेट दिसतोय, हा सेट नाहीये, हा सेट आहे, हा सेट पण दिसत नाही, हा सेट आहे. म्हणजे 1 2 3 आणि 4 हा जो ग्रुप दिसतोय या ग्रुपमध्ये आपल्याला 4 सेट दिसत आहे. ओके.
आणि लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस डे ऑफ वीक म्हणलं की फायनली आन्सर कसं पडतंय संडे, मंडे, ट्युजडे. ज्यावेळेस ते फास्ट आन्सर येतंय किंवा त्याचा आन्सर बरोबर ग्रुप तयार होतोय तर त्याला आपल्याला सेट म्हणायचं किंवा बंचेस म्हणायचे. ओके, बघा या कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्या. यानंतर बघू आपण पेज नंबर 2 वरती काय दिलेलं असणार आहे त्यावरती डिस्कस करू. बघा मित्रांनो, यानंतर आपल्याला हे जे एक्झाम्पल दिलेले असणार आहे तर पेज नंबर 2 वरती आपल्याला फर्स्ट नंबरला जो दिलेला असणार आहे तो डेफिनेशन दिलेली आहे तिथं. तर डेफिनेशन बघा, तिथं सेटची डेफिनेशन काय असणार आहे तिथं, तर इथं लिहितोय द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट आर कॉल्ड सेट्स. बघा मित्रांनो, कोणती एखादी वस्तू जर असेल, बघा आता आपण सर्वप्रथम एक डिस्कस केलं होतं की जो बंच असणार आहे तो कशा असणार आहे, किडचा असणार आहे. जी टीम असणार आहे तर ती कशी असते, प्लेअरची असणार आहे. तर म्हणजे याच्यामध्ये काय होतंय की अ वेल डिफाईन्ड कलेक्शन आहे. बघा आपण ज्यावेळेस आपण स्टाफ हा शब्द उच्चारतोय तर स्टाफ म्हणलं तर लगेच आपण ज्या ठिकाणी आपण वर्क करतोय, उदाहरणार्थ आपण टीचर असेल तर आपण स्टाफ म्हणलं तर आपल्या सर्व टीचर लोकांचा स्टाफ आपल्याला नजरेस येतो. ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये वर्क करत असेल तर त्यावेळेस आपल्याला स्टाफ म्हणलं तर लगेच डॉक्टर लोकांचा स्टाफ किंवा नर्स वगैरे याचं सर्वांचा इन्क्लूड काय होतोय त्या स्टाफमध्ये होतोय. म्हणून अ वेल डिफाईन्ड कलेक्शन आर कॉल्ड अ सेट. म्हणजे सेट्स कशाला म्हणायचं ह्या डेफिनेशन मधून आपल्याला क्लिअर होतंय. यामध्ये बघा, जो सेट आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये दाखवायचा आहे ते लक्षात ठेवायचं की जो सेट असणार आहे तो सेट आपल्याला काय करायचा आहे, एक कॅपिटल लेटरने दाखवायचा आहे. ओके, जो मेन सेट असणार आहे तो आपल्याला कॅपिटल वर्डने दाखवायचा आहे. फॉर एक्झाम्पल मध्ये कोणता, ए बी सी आणि डी या रूपामध्ये आपल्याला तो काय करायचा आहे, रिप्रेझेंट करायचा आहे. आणि त्या सेटमध्ये बघा, तो आपण जो सेट फॉर्म करणार आहे तर त्या सेटमध्ये जो एलिमेंट्स असणार आहे वेगवेगळे, तर त्या सेटला आपण काय करणार आहे, स्मॉल लेटर मध्ये लिहिणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की मेन सेट जो असणार आहे तो कॅपिटल आणि त्याच्यामधले एलिमेंट्स असतील तर ते स्मॉल लेटर मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचे, ए बी आणि सी आणि डी या स्वरूपामध्ये. ओके, बघा एक उदाहरण घेऊ आपण याच्यावरती की कॅपिटल आणि स्मॉल नेमका कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं ते आपण या ठिकाणी बघू. यामध्ये सर्वात प्रथम बघा, एक एक्झाम्पल आपल्या बुक्स मध्ये तिथे दिलेले व्हॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. आता बघा, याचा आपल्याला काय करायचंय, लिस्टिंग मेथड आपल्याला तयार करायची किंवा त्याचा आपल्याला सेट तयार करायचा आहे. तर सेट करत असताना बघा, ए आपण तिथे लिहितोय. बघा आता याला आपण हा जो एक एक्झाम्पल दिलेला आहे तर आपण त्याला ए सेट असं म्हणणार आहे. आणि ए सेटला आपल्याला ज्यावेळेस प्रेझेंट करायचं आहे तर कर्ली ब्रॅकेट मध्ये प्रेझेंट करा. आणि बघा कशातले व्हॉवेल्स दिसत आहेत आपल्याला, व्हॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. तर व्हॉवेल्स कोणते कोणते असणार आहे, ए, ई, आय, ओ अँड यू, फुल स्टॉप, कर्ली ब्रॅकेट क्लोज या स्वरूपात आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. स्टार्टिंग अल्फाबेट बघा, सेट स्टार्ट करत असताना कॅपिटल लेटर लिहायचा आहे, इज इक्वल टू साइन वापरायचा, कर्ली ब्रॅकेटने स्टार्ट करायचा. प्रत्येक एलिमेंट्स बघा, व्हॉवेल्स विचारलेला आहे तो व्हॉवेल्सचा काय केलेला आपण, प्रत्येक एलिमेंट्सला काय केलेलं आहे आपण की कॉमा दिलेला आहे प्रत्येक याच्यामध्ये आणि शेवटी काय करायचा, फुल स्टॉप द्यायचा आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून टाकायचा. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सेट तयार करायचा आहे. ओके, आता बघा आपल्या बुक मध्ये परत आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक इंडियाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, तर इंडियाचं ज्यावेळेस आपल्याला सेट तयार करायचं आहे तर इंडियाचा सेट बघा, याला आपण ए बी सी डी कोणताही नाव देऊ शकतो आपण त्याला. ज्यावेळेस आपल्याला इंडियाचा सेट तयार करायचा आहे हे लक्षात ठेवा. बघा, आय घ्यायचा, कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर एन घ्यायचा, त्याच्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर डी, त्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर कोणता येतो मित्रांनो, आय. परंतु आय जो आहे आपण ऑलरेडी रिप्रेझेंट केलेला आहे तिथं, म्हणून आय आपल्याला सोडून द्यायचा आणि पुढचा नेक्स्ट नंबर घ्यायचा आहे ए आणि फुल स्टॉप, कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा यावरून तुम्हाला आढळून आलेलं असेल की आपल्याला सेट नेमका कशा पद्धतीने तयार करायचा की आपला डबल नंबर त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा नाही. ओके, त्यानंतर पुढे बघा आपल्या बुक्स मध्ये जो डिव्हिजन दिलेला आहे तर डिव्हिजनचा पण आपण बी नंबरचा सेट तयार करू आपण तिथं. ओके, डी नंबरचा सेट तयार करत असताना बघा डिव्हिजन काय होतोय तो डी आय. मित्रांनो लक्षात ठेवा, हे जर स्मॉल दिले असतील तर आतमध्ये आपण स्मॉल लिहू शकतो किंवा कॅपिटल दिले असतील तर आपण कॅपिटल घ्या. ठीक आहे, बघा आता इथं कॅपिटल दिलेलं आहे म्हणून आतमध्ये पण आपण काय करतोय, कॅपिटल घेतोय. आपण एलिमेंट्स हे काय करायचे, स्मॉल घ्यायचे असतात. परंतु आता त्यांनी जर आपल्याला कॅपिटल दिले असतील तर आपण कॅपिटल घ्या, त्यांनी जर स्मॉल दिले असतील तर आपण पण स्मॉलच लिहिणार तिथं, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी जर एलिमेंट्स वगैरे दिले नसतील तर मग आपण स्मॉल पद्धतीने ते लिहून घ्यायचे. बघा डिव्हिजन कशा पद्धतीने येतोय, तर डी आय, त्याच्यानंतर कोणता येतोय व्ही, त्यानंतर कोणता येतोय आय. परंतु आय ऑलरेडी रिप्रेझेंट झालेला आहे तिथं म्हणून काय येणार, त्याच्यानंतर यस, त्याच्यानंतर आय परत कॅन्सल सोडून द्यायचा, त्यानंतर ओ आणि त्याच्यानंतर एन, फुल स्टॉप आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा हा जो सेट असणार आहे तो या स्वरूपामध्ये आपल्याला प्रेझेंट करायचा आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यावरून आपल्याला काय निष्कर्ष दिसतोय. एक उदाहरण सांगतोय आपल्याला दैनंदिन व्यवहारातलं. ज्यावेळेस आपण दुकानामध्ये जातो आणि एक लिस्ट तयार केल्याच्या नंतर बघा आपण एक लिस्ट तयार करत असतो किंवा सेट तयार करत असतो. आपल्याला घरून
सांगितलं जातं की आपल्याला हे सामान आणायचं आहे. ज्यावेळेस आपण त्याची लिस्ट तयार करत असतो त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला शुगर काय करायची आहे, 1 kg शुगर आणायची आहे. ओके. त्यानंतर टी पावडर सांगितलं जाईल 1 kg. ओके. किंवा मग दुसरा एखादा ऑब्जेक्ट सांगितलं जाईल. पण त्यावेळेस मला सांगा, ज्यावेळेस आपण लिस्ट करत असताना परत शुगर लिहित असतो का आपण, तिथं शुगर परत आपल्याला लिहायचे 2 kg असं करतो का आपण? बघा इथं पण शुगर दिसतंय, इथं पण शुगर दिसतोय. एका लिस्टमध्ये 2 वेळेस आपण शुगर काउंटिंग करत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण लिस्ट तयार करत असतो त्यावेळेस आपल्याला लगेच आढळून येते कारण इथं 1 kg शुगरच दिसते आणि इथं 2 kg आहे. मग आपण त्याला राऊंड फिगर 3 kg करून टाकत असतो आणि एक शुगर काय करत असतो तिथं कॅन्सल. म्हणून लक्षात ठेवायचं की इथं पण तेच करायचं आपल्याला की डबल जे नंबर दिसत आहेत ते नंबर आपल्याला परत रिप्रेझेंट करायचे नाही. म्हणजे ते डबल जे नंबर असणार आहे तर ते कॅन्सल करायचे आपल्याला. याला आपण काय म्हणतो असतो सेट्स. ओके. बघा याच्यामध्ये जर व्यवस्थित बघितलं आपण तर आणखीन आपल्याला थोडंसं कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. याच्यामधले जे एलिमेंट्स दिसतात आपल्याला बघा AEIOU, त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचंय, याला आपला रिडिंग करत असताना काय सांगायचंय बघा, ए हा जो ए दिसतोय, ए इज मेंबर ऑफ सेट ए. बघा याला काउंटिंग करताना असं म्हणू शकतो, ए इज द सेट ऑफ मेंबर ए. किंवा मग ए इज द मेंबर ऑफ सेट, ए इज द मेंबर ऑफ सेट ए. म्हणजे ए हा काय असणार आहे, सेट ए चा मेंबर असणार आहे. ओके. जसं आपण जर काही बघितलं तर आपण आपल्या फॅमिलीचे काय असणार आहे तिथं मेंबर असणार आहे. म्हणजे आपण काय असणार आहे त्याच्या फॅमिलीशी रिलेटेड असणार आहे किंवा फॅमिलीतला एक घटक असणार आहे. म्हणून तो सांगत असताना आपण सांगत असतो तिथं की आपण काय तो मेंबर आहे, तो लिहित असताना या पद्धतीने लिहायचा. आणि सिम्बॉलच्या रूपामध्ये डिनोट जर करायचं असेल तर काय सांगायचं आहे तिथं, ए इज बिलॉंग टू ए. ओके. बघा हा जो ए दिसतोय तर हा ए कशातला आहे, ते या ए च्या घटकामधला दिसतोय. बघा या फॅमिलीमध्ये दिसतोय तो. ओके. त्यानंतर याला आपण परत आणखीन नेम देऊ शकतो पुढं. बघा याला आपण या स्वरूपात लिहिलेलं मी इथं. याला आपण असं पण होऊ शकतो की ए इज द मेंबर ऑफ सेट ए, किंवा मग ए इज बिलॉंग्स टू सेट ए. आणि 3 नंबर असं पण म्हणू शकतो की ए इज द एलिमेंट ऑफ ए. या स्वरूपात आपण 3 म्हणू शकतो. आपण बिलॉंग्स टू वापरा किंवा मेंबर वापरा किंवा एलिमेंट्स वापरा, तुम्हाला जे सोपं वाटत असेल मित्रांनो ते वापरू शकतो आपण. आणि याला काउंटिंग करायला ए इज द सेट ऑफ किंवा ए इज द एलिमेंट ऑफ ए या स्वरूपात म्हणू आपण तिथं. त्यानंतर बघा यामध्ये जर बघितलं आपण इंडियामध्ये, बघा इंडियामध्ये काय सांगावं लागेल आपल्याला, एन इज द, किंवा मग आपण आता बिलॉंग्स टू वापरू, एन इज बिलॉंग टू सेट. कोणत्या सेटना बिलॉंग्स करतोय तो, ए मध्ये, म्हणून ए या स्वरूपात द्यायचा. आणि सिम्बॉलच्या रूपामध्ये कसं दाखवायचा आहे तो दाखवायचा आहे एन इज बिलॉंग्स टू ए. बघा हा याचा फॅमिलीचा मेंबर आहे. आणि जर नसेल मित्रांनो तर काय करायचं आपल्याला, असं बघा याच्यामध्ये आता एच दिसतोय का, कुठं नाही दिसत आहे, मग आपण सांगू शकतो की एच इज नॉट बिलॉंग टू सेट ए. ओके. या स्वरूपात आपण त्याला सिम्बॉल वापरू शकतो. इट इज अ सेट ऑफ ए अँड इट इज अ नॉट सेट ए. या स्वरूपात आपण त्याला काउंटिंग करू शकतो. आता बघा इथं जर बघितलं आपण तर इथं काय सांगायचंय बघा, डी घेऊ आपण. डी इज बिलॉंग टू सेट, कशाला मध्ये बिलॉंग घेतो, बी मध्ये. तर इथं काय सांगू शकतो आपण, सेट बी. आणि याला आपल्याला डिनोट करायचं असलं तर काय सांगू शकतो आपण तिथं, डी इज सेट ऑफ किंवा मेंबर ऑफ बी. ओके. या स्वरूपात त्याला आपला प्रेझेंट करू शकतो आपण. ठीक आहे मित्रांनो. यानंतर बघू आपण लगेच पुढील. बघा मित्रांनो आताच या ठिकाणी आपण बघितलं की जो सेट असणार आहे तो कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचा. आपल्या बुक्समध्ये जे असणार आहे तर आपल्याला बघा अजूनही बरेचसे क्वेश्चन दिलेले, आपल्याला तिथं लिस्ट दिलेली असणार आहे. आता जी लिस्ट दिलेली असणार आहे तर ती बघितलेली आपण की लिस्टमध्ये दाखवलेल्या नंतर आपण आपल्याला सांगितलेलं आहे की नॅचरल नंबरची आपल्याला काय करायची, लिस्ट फॉर्म तयार करायची. तर लगेच आपण नॅचरल नंबरचं लिस्ट कसं तयार करू शकतो, 1 2 3 4 5 असा डॉट 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 कुठपर्यंत, इन्फिनिट पर्यंत. त्यानंतर होल नंबरची आपल्याला लिस्टिंग मेथड तयार करायची असली तर होल नंबरचा पण लिस्टिंग मेथड आपण 0 1 2 3 4 असा डॉट डॉट इन्फिनिट पर्यंत करू शकतो. त्यानंतर आपल्याला इंटिजर्स नंबर किंवा मग ऑड नंबर, त्याच्यानंतर इव्हन नंबर याच्या लिस्टिंग मेथड जे असणार आहेत मित्रांनो ते आपण आता फाइंड आउट करू शकतो. यावरती आपला बेसिक लेक्चरचा जो व्हिडिओ झालेला आहे तो पण तुम्ही बघू शकता. म्हणजे या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपल्याला येणं गरजेचं आहे. आता आपण काय करणार आहे की बुक्समध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिले आहे की ते एक्झाम्पल नेमके कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण बघू. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता हे बघायचं आहे की आपल्याला जो सेट्स बघायचा आहे मुख्य, तर तो सेट्स आपल्याला त्याच्यामध्ये ज्या मेथड असणार आहे तर त्या मेथड बघणार आहे आपण. पहिली दिसते आपल्याला लिस्टिंग मेथड, आणि लिस्टिंग मेथडला आपण रोस्टेड फॉर्म असं सुद्धा म्हणू शकतो. बघा दोन नेम दिलेले आहेत त्याला.
एक लिस्टिंग मेथड और रोस्टर फॉर्म. आणि ही जी लिस्टिंग मेथड आहे तर याला काय करायचं आपल्याला रूल मेथड मध्ये किंवा सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. मग आपण याला काय करायचं आता की दोन दोन नेम न करता काय करायचं त्याला आपण सिंगल एक कन्वर्ट करू शकतो की याला आपण लिस्टिंग मेथड म्हणू आणि याला रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म या स्वरूपात म्हणू आपण त्याला. बघा हा जो क्वेश्चन असणार आहे तो नेमका कशा पद्धतीने सोडवायचा आपल्याला. बघा ही लिस्टिंग मेथड आहे आणि लिस्ट मेथड जर माहित असेल तुम्हाला सर्वांना, आपला अगोदरच एक्झाम्पल झालं, ज्यावेळेस आपल्याला दुकानातून किराणा साहित्य विकत घ्यायचं तर त्यावेळेस आपण काय करतो एक लिस्ट तयार करत असतो. पण आपली जी लिस्ट करण्याची पद्धत होती तर ती थोडीशी उभ्या पद्धतीची होती. इथं लिस्ट करण्याची पद्धत बघा हॉरिझॉन्टल मध्ये दिसते, प्रत्येकाच्या मध्ये काय करतोय कॉमा दिसतोय. ओके, मग आता ही जी लिस्टिंग मेथड आहे तर लिस्टिंग मेथडला आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असताना कशा पद्धतीने करायचं ते बघा. बघा याचं फायनली आता असेच क्वेश्चन आपल्याला एक्सरसाइज मध्ये असणार आहे. याचं जे आन्सर आहे तर मित्रांनो बघा काय बघणार आपण सेट कोणता आहे तो ए सेट दिसतोय. ओके, मग ए सेट दिसतोय तर ए इज बघा इथं काय करतो आपण ए इज एक्स सच दॅट एक्स. बघा हा जो नंबर आहे तो नंबर या स्वरूपात प्रेझेंट करायचा. ए इज इक्वल टू ए इज एक्स सच दॅट एक्स, याला सच दॅट असं म्हणायचंय. सच दॅट एक्स सच दॅट एक्स. ओके, एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. बघा मित्रांनो ही जी लिस्ट बघितली आपण इथं काय करायचं फुल स्टॉप द्या आणि इथं कर्ली ब्रॅकेट करून त्याला क्लोज करा. बघा हे जे नंबर दिसत आहे मित्रांनो तर हे कोणते नंबर दिसत आहे आपल्याला कळायला पाहिजे की कोणत्याला नॅचरल नंबर म्हणायचं, कोणत्याला होल नंबर म्हणायचं, कशाला कोणता नंबर प्रेझेंट करायचा हे जर आपल्याला समजलं तर आपण त्याच्यावरचा फायनल आन्सर काढू शकतो. हे लक्षात ठेवायचं ही जी लिस्ट दिसते ते कशाची नॅचरल नंबरची आहे. मग इथं सांगायचं की एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. ओके, बघा सेकंड नंबरचा जो बी दिसतोय तर बी दाखवत असताना त्याला रिप्रेझेंट करताना या स्वरूपात करा. बघा कोणते नंबर दिसत आहे हे तर हे काय नंबर आहे इवन नंबर आहे म्हणून तर या स्वरूपात प्रेझेंट करा की एक्स सच दॅट एक्स इज अ इवन नंबर. इवन नंबर याला आपण आणखी वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो, परंतु आपण आता गोंधळात न पडता ज्यावेळेस आपण एक प्रॅक्टिस सेट घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की याला आणखी वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं ते आपण बघणार आहोत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हा एक लिस्ट मेथड बघा इथं या लिस्ट मेथड मध्ये काय दिसतं आपल्याला मित्रांनो तर बघा 1 3 5 7 कोणते नंबर दिसत आहे तर हे नंबर दिसतं आपल्याला कोणते ऑड नंबर. सो दॅट याचं फायनल आन्सर लिहित असताना फक्त आपल्याला या स्वरूपात करायचंय. जे एक्सरसाइज वरचे क्वेश्चन असणार आहे तर ते पण आपल्याला याच मेथड मध्ये सोडवायचे. म्हणजे बघा लिस्टिंग मेथडला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं किंवा सेट बिल्डर फॉर्मला लिस्टिंग मेथड मध्ये कन्वर्ट करायचं, बस असे क्वेश्चन असणार आहे आपल्याला. म्हणून बघा हे क्वेश्चन आपण सोडवतोय म्हणजे तुम्हाला पुढची एक्सरसाइज सोडवायला सोपं जाईल. हे जर बघितलं आपण तर बघा सी हे काय दिसत आहे ऑड नंबर दिसत आहे. सो दॅट एक्स सच दॅट एक्स इज अन ऑड नंबर. ऑड नंबर आणि याला पुढे पण आपण असं लिहू शकतो की ऑड नंबर हा कुठपर्यंत येतो तो 7 पर्यंत येतो. 7 पर्यंत येतो इथं ऑड नंबर इथं फुल स्टॉप करू आपण याला क्लोज करून टाकू. ओके, याचा जो पुढचा जो असणार आहे तो नेमका कशा पद्धतीने करायचा तो आपण नंतर त्याच्यामध्ये डिस्कस करू. बघा हा जो दिसतोय आपल्याला हा कशा सेट दिसतोय आपल्याला तर तो कशा दिसतोय वॉवेलचा दिसतोय. ओके, मग वॉवेल्स काय सांगायचंय तिथं डी डी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ वर्ड्स vowels in English alphabet. आणि याला क्लोज करून टाकायचं. बघा मित्रांनो या सोप्या पद्धतीने आपल्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं. फक्त ज्यावेळेस आपल्याला जो लिस्ट मेथड दिसली तर ती लिस्ट मेथड नेमकी कोणत्या पद्धतीची आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जर लिस्ट मेथड समजली तर त्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना सोपं जाईल. बघा जर आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये क्वेश्चन विचारला असेल तर तो या स्वरूपात विचारला जाईल. ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर या स्वरूपात दिला तर लगेच आपल्याला कळत पाहिजे की नॅचरल नंबर म्हणलं तर आपण तो सेट काय करायचा या पद्धतीने आपल्याला फॉर्म करायचा आहे. ओके, यानंतर बघू आपण पुढील क्वेश्चन. बघा मित्रांनो यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ला स्टार्ट करणार आहे. त्या अगोदर आपल्या बुकमध्ये जे ऍक्टिव्हिटी दिलेली असणार आहे तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बरेचसे क्वेश्चन विचारलेले असणार आहेत. त्यामध्ये आपल्याला टाइप्स ऑफ नंबर विचारले असणार आहे. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स नंबर, प्राइम नंबर, कंपोजिट नंबर याच्या ज्या लिस्ट असणार आहे तर त्या कशा पद्धतीने फॉर्म करायच्या त्या तुम्ही काय करा एकदा बघून घ्या आणि आपण जे आता सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करा. यामध्ये आपण आजचा जो बघणार आहे आपण तो प्रॅक्टिस सेट 1.1 तर यामध्ये जे क्वेश्चन असणार आहे तर ते बघा कशा पद्धतीने असणार आहे. हा जो क्वेश्चन दिलेला असणार आहे आपल्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेला असणार आहे आणि या सेट बिल्डर फॉर्मला आपल्याला काय करायचं आहे लिस्टिंग मेथड मध्ये काय करायचं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. मग लक्षात ठेवा बघा सिंगल लाईनचा क्वेश्चन असणार आहे त्याचा आन्सर पण कसं असणार आहे सिंगल लाईन मध्ये असणार आहे. त्यासाठी मी याचा आन्सर काय करतोय ते समोर प्रेझेंट करतोय.
हे लक्षात ठेवायचं की सेट ऑफ इव्हन नंबर हा सेट बिल्डर फॉर्म आहे, तर त्याला लिस्टिंग मेथड मध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला काय करायचं की आपला नियम काय की त्याला कॅपिटल लेटर्सने दाखवायचा आहे, इज इक्वल टू साइन वापरायचा, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट करायचा. आणि बघा इव्हन नंबर विचारलेला आहे, तर इव्हन नंबर कुठून स्टार्ट होत आहे, तर 2, 4, 6, 8, 10, 12, डॉट 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 इन्फिनिट पर्यंत आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा हा जो असणार आहे तो त्याचं काय झाली तिथं लिस्टिंग मेथड तयार झाली. ठीक आहे, बघा हा झाला क्वेश्चन नंबर त्यातला फर्स्ट मधला फर्स्ट. आता आपण काय करणार आहे त्यामध्ये सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघा सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. बघा सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर विचारलेला आहे मित्रांनो. इव्हन प्राईम बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जो प्राईम नंबर असणार आहे तो प्राईम नंबर स्टार्टिंग करत असताना आपण कुठून स्टार्ट करत असतो 2 पासून, आणि 2 हा सर्वात स्मॉलेस्ट इव्हन प्राईम नंबर आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की याचा जो सेट असणार आहे बी इज इक्वल टू, तर हे लक्षात ठेवायचं की इव्हन जर विचारलेला असेल तर फक्त हा सिंगल डिजिट नंबर आपल्याला तिथं मिळेल, हे लक्षात ठेवायचं. इव्हन प्राईम नंबर म्हणलं तर तो एकच असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 सेट ऑफ निगेटिव्ह नंबर्स. बघा ज्यावेळेस आपल्याला सेट ऑफ निगेटिव्ह नंबर तयार करायचा म्हणलं तर निगेटिव्ह नंबर कसे तयार करायचे आपल्याला, तर याला आपण सांगू की सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट -1, -2, -3, -4 डॉट 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 इन्फिनिट पर्यंत आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा या पद्धतीने हा थर्ड नंबरचा क्वेश्चन तयार होईल. त्यानंतर बघा 7 बेसिक साऊंड्स ऑफ द सरगम. बघा सूर तुम्ही बघितलेला असेल सारे गमप. ओके, मग त्या पद्धतीचे सूर असतात तर ते सूर आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट करायचे. तर क्वेश्चन नंबर हा ए दाखवला, बी दाखवला, सी आणि त्यानंतर आपण डी प्रेझेंट करू आपण तिथं. बघा सरगम सूर आपल्याला माहिती आहे सा, रे, ग, मा, पा, द, नी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बघा 7 येते आणि त्याला फुल स्टॉप देऊन काय करायचं क्लोज करायचं. म्हणजे बेसिक साऊंड जे असणार आहे तर ते किती असणार आहे 7, तर ती या स्वरूपात असणार आहे सा रे ग म प द नी पर्यंत. सा हा येणार नाही म्हणून लक्षात ठेवायचं की 7 साऊंड या पद्धतीने असणार आहे. त्यानंतर बघू मित्रांनो आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 हा जो आपल्या समोर या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे तर तो बघा इथं स्टेटमेंट मध्ये काय करायचं सिम्बॉल रूपामध्ये दिलेला असणार आहे, तर तो काय करायचा आपल्याला राईट इन वर्ड्स मध्ये प्रेझेंट करायचा आहे. तर मित्रांनो बघा आपण यापूर्वीच अगोदर डिस्कस केलेलं आहे की हा जो साइन असणार आहे या साइनला आपण द सेट ऑफ द मेंबर ऑफ क्यू या स्वरूपात म्हणू शकतो किंवा एलिमेंट्स ऑफ क्यू किंवा बिलॉंग्स टू क्यू या स्वरूपात आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. या तिन्ही पैकी आपण एकामध्ये कोणत्या तरी रूपामध्ये त्याला कन्वर्ट करून घ्या. म्हणजे बघा याचं फायनली सोल्युशन जे आहे तुम्ही इथं लिहितोय तिथं बघा आन्सर काय येत आहे त्याचं, तर याला असं या लिहिणार आपण तिथं 4/3 इज बिलॉंग्स टू सेट क्यू. बघा या स्वरूपात आपल्याला त्याला रीडिंग करायचं आहे 4/3 इज बिलॉंग टू सेट क्यू. ओके, याला कशा पद्धतीने रीड करावं लागेल आपल्याला, बघा मित्रांनो -2 इज नॉट, बघा इथं इज नॉट सेट किंवा मग इज नॉट बिलॉंग टू सेट एन या स्वरूपात लिहावं लागेल त्याला. म्हणून इथं लिहित असताना बघा याचा आन्सर काय येतोय तिथं लिहितोय -2 इज नॉट बिलॉंग्स टू सेट एन. बघा मित्रांनो -2 जो आहे तो एन म्हणजे काय नॅचरल नंबर आहे, तो नॅचरल नंबर नाहीये तिथं म्हणून त्याला या स्वरूपात लिहायचं इज नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके, थर्ड नंबरचा जो असणार मित्रांनो बघा ही कंडिशन दिली असणार आहे, याला काय करायचं आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला काय करायचं याला वर्ड मध्ये प्रेझेंट करायचं आहे. मग याचा आन्सर काय असणार आहे बघा P इज द काय करायचं आपल्याला P इज द सेट ऑफ ऑल P's such that P is an odd number. बघा या पद्धतीने त्याला रीड पण असू शकतो आपण P इज द सेट ऑफ ऑल P's इज P इज an odd number या स्वरूपात त्याला आपण रीडिंग करू शकतो. बघा क्वेश्चन नंबर पुढचा जो दिलेला असणार आहे तो या स्वरूपात दिलेला असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे की राईट आणि टू, बघा कोणते काय सांगितलेले आहे राईट आणि टू, कोणतेही टू काय करायचे आपल्याला मनाने घ्यायचे, लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे सेट बिल्डर फॉर्म मध्ये. मग मित्रांनो बघा पहिला जो क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन आपण या स्वरूपात घेणार आहे. इथं लिस्ट तयार करू आपण अगोदर लिस्टिंग मेथड. बघा लिस्टिंग मेथड तयार करू आपण 1 2 3 4 5 डॉट डॉट इन्फिनिट पर्यंत किंवा इथपर्यंत केला तरी चालतो. ओके, आणि याचं जे आन्सर असणार आहे किंवा मग आपण याला पुढे काय करायला रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथं काय सांगायचंय बघा
ए हा सेट असणार आहे ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर या स्वरूपात आपण त्याला प्रेझेंट करू शकतो. किंवा मित्रांनो याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो आपण. कशा पद्धतीने? ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स असं पण म्हणू शकतो. आणि एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. बघा एन हा काय असतो? नॅचरल नंबर दिसतोय. एन बिलॉंग टू नॅचरल नंबर. आणि तिथं सांगायचं आहे की एक्स इज इक्वल टू एन स्मॉलर अँड इक्वल कितीचा लिहिलाय आपण तो 5च्या. तर 5 या स्वरूपात फुल स्टॉप देऊन या स्वरूपात त्याला आपण क्लोज करू शकतो. मित्रांनो त्याला एक तर या मेथडने कन्वर्ट करा किंवा या मेथडने कन्वर्ट करा. फायनल आन्सर आपला सेम असणार आहे. याच्यावरती आपण अजून डिस्कस करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. आता तात्पुरतं आपण हे लक्षात ठेवायचं की हे काय असणार तिथं नॅचरल नंबर म्हणून या रूपात ते लिहिलं तरी चालतं. यावरती आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचं बघायचं आपल्याला. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये आणि रूल मेथडमध्ये कन्वर्ट करायचंय. मग आपण काय करू? बी हा वापरू आपण तिथं AEIOU या स्वरूपात प्रेझेंट करून इथं लिहून टाकू. बघा बी हा जो सेट असणार आहे तो बघा मागच्या वेळेस आपण याच्यावरती डिस्कस केलेला आहे. काय सांगायचं आहे? एक्स सच दॅट एक्स इज अ vowels in English alphabet. बस अशा पद्धतीने तो काय करायचा आपल्याला प्रेझेंट करायचा आहे. म्हणजे बघा इथपर्यंत आपले हे क्वेश्चन कंप्लीट होत आहे. यानंतर बघू आपण पुढचा क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचा ते. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर बघू शकता. बघा मित्रांनो यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये बघायचं क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला काय केलेलं असणार आहे? सेट बिल्डर फॉर्म इथं दिलेला आहे. त्याला आपल्याला लिस्टिंग फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग सेट बिल्डर फॉर्म मध्ये काय दिलेलं असणार आहे? ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे? इंडियन सोलर इयर. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे? आपण जो डेली मंथ वापरतोय जानेवारी फेब्रुवारी हे ग्रेगरियन मंथ असतंय. पण आपल्या इंडियन मंथ जर कधी बघितले आपण किंवा इंडियन सोलर इयर जर कधी म्हणले तर त्याला आपल्याला काउंटिंग करत असताना चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन या स्वरूपात आपल्याला तो नोट करू शकतो आपण. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला असणार आहे. तर बघा लेटस इन द वर्ड्स ऑफ द कॉम्प्लिमेंट हा जो शब्द दिलेला आहे कॉम्प्लिमेंट्स बघा मित्रांनो हा जो शब्द दिलेला आहे या शब्दाला काय करायचं इथं प्रेझेंट करायचं आहे. परंतु मी अगोदर सांगितलेलं आहे की इथं एम आलेला आहे इथं एम आलेला आहे तर सिंगल एम फक्त वन टाइम प्रेस केलेला आहे. त्यानंतर ई आणि ई डबल आलेला आहे तर ई आणि ई आपण फक्त सिंगल घेतलेला आहे. आणि बाकीचे वर्ड्स कॅपिटल लेटर लिहून आपण त्याला काय केलं प्रत्येकाच्या मध्ये कॉमा दिलेला आहे. हे लक्षात ठेवा. ऍज इट इज तशा पद्धतीने येतोय तो हे लक्षात. आता थर्ड नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो दिलेला बघा सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. आपल्याला माहिती आहे की ह्युमन सेन्सरी ऑर्गन कोणते कोणते असणार आहे? आपले 5 सेन्सरी ऑर्गन असणार आहे. तो फर्स्ट नंबरचा असणार आहे नोज टंग इयर्स स्किन आणि आईज. ओके. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन असणार आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. आपला लेक्चर्स प्राईम नंबर वरती पण झालेलं आहे मित्रांनो. आपली स्टार्टिंग प्राईम नंबर स्टार्टिंग करत असताना 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 असे जे प्राईम नंबर दिसत आहेत ते प्राईम नंबर आपल्या समोर इथं प्रेझेंट केलेले. त्यानंतर नेम ऑफ द कंटिनेंट्स ऑफ द वर्ड्स. बघा कंटिनेंट्स जर म्हणलं तर आपल्या या जो पूर्ण वर्ड्स दिसतोय तर त्या वर्ड्स मध्ये टोटल किती खंड दिलेले किंवा त्याला आपण कंटिनेंट्स असं म्हणतो. ते कंटिनेंट्स किती आहे? तर 7 कंटिनेंट्स या स्वरूपात इथं आपल्याला द्यायचे. ते बघा आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका या स्वरूपातले जे कंटिनेंट्स आहे ते आपण या ठिकाणी इथं प्रेझेंट केलेले. आणि मित्रांनो याच पद्धतीने आता 1.1 संपलेला आहे आपला. तर 1.2 मध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याला थोडंसं आणखी डिटेलमध्ये बघू. तोपर्यंत आपला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि यापुढे नवीन जे आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याची नोटिफिकेशन मिळण्यासाठी समोर दिसणारं जे बेल आयकॉन आहे तर ते पण दाबा. म्हणजे सर्वांना याची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळून जाते. थँक्यू.